ते प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी सुरू करीत आहोत। 4 महिन्यांचे आयुष्य घेऊन मरण्यासाठी निघाले घरून, 4 महिन्यांचे आयुष्य घेऊन मरण्यासाठी निघाले घरून कॅन्सरवर मात केली परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून आणि जीवनदान दिले माझ्या बाबा जुंदेवजीनं। परमेश्वराला आवडणारे कार्य केले म्हणून मंडळात आहेत उपाध्यक्ष म्हणून आणि आजच्या कार्यक्रमाचे केले उद्घाटन आणि आता आम्हास अनुभवरूपी करावे उद्घाटकीय मार्गदर्शन। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहरजी देशमुख साहेबांना अशी विनंती करतो की छोटीशी 2 वर्षाची मुलगी या ठिकाणी आलेली आहे। ती म्हणत आहे तिचे आई वडील हरवले आहेत, त्या मुलीचे आई वडील हरवले आहेत, ते त्याने आपल्या मुलगी हरवली आहे। माफ करा, आई इथे आहे परंतु मुलगी हरवलेली आहे। तर मुलगी इकडे तिकडे कुठं जर फिरताना रडताना शोकांना जर दिसली तर ते इकडे स्टेजकडे आणून देण्याची कृपा करावी। हो हो हा टक्का सुरुवातीचा हो आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी परमेश्वरी कृपा जागृत आहे और सर्व मिळून एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे मंडळाच्या वतीने आज सावळी लाखणी या परिसरामध्ये सेवकांच्या मदतीने सहयोगाने या परिसरात भगवत कार्याचं सेवक संमेलनाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि या भगवत कार्यामध्ये सृष्टीचे विधाता जगाचे करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी या कार्याला उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपले जीवनदानी महान त्यागी बाबा जुमदेवजी या कार्याला उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। त्याप्रमाणे सुद्धा माझा प्रणाम। त्याप्रमाणे आपल्या आई मातोश्री ह्या सुद्धा या कार्याला उपस्थित आहेत। मातोश्रीला माझा प्रणाम। त्याप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष महोदय आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्री माननीय राजूजी मदनकर साहेब या कार्याला उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। त्याप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव साहेब सुरजदासजी अंबुलेजी, त्याप्रमाणे सहसचिव साहेब मोरेश्वरजी गभडेजी, त्याप्रमाणे कोषाध्यक्ष प्रवीणजी भुयारेजी, त्याप्रमाणे संचालक टिकारामजी भेंडारकरजी, त्याप्रमाणे संचालक संजयजी महाकाळकर या कार्याला उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजक, संयोजक, नियोजक आणि हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्या सेवक सेवकीनबाई बालगोपाळ या सर्व कार्यकर्ता मार्गदर्शक च्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालं। त्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे
या व्यासपीठावर असलेले बाबांचे सेवक, मार्गदर्शक, मान्यवर मंडळी, या परिसरातील पोलीस पाटील, मान्यवर अधिकारी, ह्या सर्वांना माझा नमस्कार. आज या सावरी गावामध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे या मानव धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य व्हावं, या म्हणीप्रमाणे या माध्यमाच्या सदराखाली गावोगावी या मानव धर्माचं प्रसार व्हावं. जे दुःखी कष्टी पीडित लोक, ज्यांचा कोणी वाली नाही, अशांच्या कानापर्यंत या मानव धर्माचं जे बाबांनी मार्गदर्शन केलं, जो अनुभव सागर आमच्यापर्यंत आणून दिला, त्याची चव कशी आहे हे या मानवाला समजलं पाहिजे. याकरिता महानत्यागी बाबा जुमदेवजींनी गावोगावी खेडोपाडी या मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करण्याकरिता धडपड केली. या भगवंताला प्राप्त करण्याकरिता बाबांना खूप कष्ट सहन करावं लागलं. नशिबानं साथ सोडली म्हणून रडायचं नसतं, मरायचं सुद्धा नसतं, पण संघर्षाने जीवन जगायचं असतं. या म्हणीप्रमाणे बाबांनी खरोखरच भक्तीविना उद्धार नाही, कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. या म्हणीप्रमाणे एकमेव निष्ठा बाबांनी निर्धार केला. मैं मर मिट जाऊंगा लेकिन पीछे नहीं हटूंगा. या म्हणीप्रमाणे बाबांनी खरोखरच या जगामध्ये स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आज आम्ही मानव, बेईमान मानव, आम्ही आमच्याच कर्माने भोगत राहिलो आणि आमच्यासाठी बाबांनी विचार केला की या जगामध्ये कितीतरी पीडित लोक आहेत, दारिद्र्यवान आहेत, त्यांना दिशा मिळत नाही, दशेच्या चाकोरीमध्ये ते जीवन जगत आहे. भगवंता, माझं कार्य केलं हे फार मोठं नवल झालं नाही आणि या सृष्टीवर, या जगामध्ये जे लोक पीडित आहेत त्यांचा कोणी वाली नाहीये, त्यांची हात कोणी ऐकायला तयार नाहीये. यांचं काय? कारण की हा कलियुग आहे. सतयुग गेला, द्वापार गेला, त्रेतायुग गेला, हा कलियुग आहे आणि या कलियुगाचं प्रभाव जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे, याचा जोम वाढत आहे आणि या कलियुगाच्या या अंधश्रद्धेच्या विचाराखाली हा मानव गोंधळून गेलेला आहे. त्यामुळे याला सही दिशा दिसत नाहीये. त्या भगवंतांनी विचार केला की खरोखरच ज्या काजव्याची मला गरज होती तो काजवा आज समोर आलेला आहे आणि त्या काजव्याला समोर करून या जगातलं ज्या मानवावर अंधश्रद्धेचं जाळं पसरलेलं आहे, हा काजवा प्रकाशमय करू शकतो आणि त्या भगवंतांनी या काजव्याला समोर आणलं. महानत्यागी बाबा जुमदेवजीला समोर आणलं आणि त्यांनी निष्काम भावनेने, कोणत्याही प्रकारचं लोभ नाही, कोणत्याही प्रकारचं त्यांना मोह नाही, अशा म्हणीप्रमाणे परपंचिक जीवन साधून, परपंच साधून परमात्मा साधला आणि या जगामध्ये परमार्थ केला. निष्काम भावनेने परमार्थ केलेला आहे. जे का रंजने गांधीने तयासी म्हणे जो आपोले, तोची संत ओळखावा, देव तेथेची जाणावा.
देव आम्हाला मिळाला, पण कोणाच्या माध्यमातून त्या भगवंतांनी समोर तो काजवा केला आणि त्या काजव्यामध्ये आम्हाला भगवंत दिसला. कारण की त्या काजव्याने असं प्रकाशमय करून टाकलं की आम्ही दुःखी कष्टी लोक फरफडत होतो धावत होतो इकडे. काही भामट्या लोकांच्या मागे धावलो, पाखंडी लोकांच्या मागे धावलो. आमच्या जीवनामध्ये काही ठेकेदारही उभे झाले. या सर्वांनी आमचं जे काही होतं ते सर्व पिळून टाकलं, काही मिळालं नाही. पण एक दिवस असा उजाडला की काही न घेता आम्हाला ज्या भगवंताकडून जीवनाचं रहस्य मिळालं तर ते कधी सरणार नाहीये, ते कधी सरणार नाहीये. तो परमात्मा महान त्यागी बाबा चिमदेजींनी या जगामध्ये उभा करून दिलेला आहे. म्हणून जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपले तोची दे, संत ओळखावा देवते तेची जाणावा. ज्यांच्या ज्ञानाचा नाही अंत, ज्यांच्या ज्ञानाचा नाही अंत ते खरे संत महान त्यागी बाबा चिमदेजी. कारण की ज्ञानाचे प्रकार भरपूर आहेत, पण ज्ञान हे असं एक आहे की या ज्ञानापासून, एका ज्ञानापासून दुसरा ज्ञान, तिसरा ज्ञान, तो ज्ञानाला ज्ञान टच होते आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडतो. असं ज्ञान बाबांनी त्या ज्ञानाचं दान करून टाकलं. हे दानी आहेत आमची महान त्यागी बाबा चिमदेजी. असे ज्ञानी आम्ही कधी पाहिलं नाहीये. जे भगवंताकडे मिळालं ते आम्हाला दिलं, पण या लोकांनी, हे भामटे लोक सामोर झाले, यांनी परिपूर्ण आम्हाला दिलेलं नाहीये. तुमच्या घराची बांधणी करतो म्हणून थैल्यामध्ये काही खापूर आणल्या. आता घर बांधतो, बांधून देतो म्हटल्यानंतर आम्हाला कसं वाटायचं की आमच्या घरी व्यतिरिक्त ते ट्रक नाही आणत, सिमेंटच्या बोल्याचं नाही आणत, कारण की घर बांधून देतो म्हणजे. असे कार्य महान त्यागी बाबा चिमदेजीनं नाही केलं, लुबाडलं नाही. जशी भगवंताकडे कृपा मिळाली तसंच आम्हाला दिलं. त्याची जोपासना आम्हाला करावं लागेल. तत्व शब्द नियम दिले, कारण की नो ऑब्जेक्शन मार्ग आहे. तुम्हीच करा आणि तुम्हीच घ्या, तुम्हीच करा आणि तुम्हीच घ्या. भगवंत तुमचं ऐकते. एक अगरबत्ती लावली, भगवंत उभा झाला, सारं दारिद्र्य नष्ट झाले. उखून ज्याप्रमाणे आमची दशा झाली होती त्या दशेमधून बाबांनी आम्हाला दिशा दाखवली सरळ. का घाबरू नको, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण महान त्यागी बाबा चिमदेजी म्हणतात, हे सेवक, घाबरायचं नाही, मी तुझ्या साथमध्ये आहो, तुझ्या सोबत आहो. तू फक्त चालत राह. तुला चालवला मी आहो, मी तुला चालवून घेतो. पण तुझ्यामध्ये बी थोडीशी हिंमत पाहिजे. तू वाकू नको, तू वाकू नको, तू सरळ चाल, सरळ राह. तत्वशब्द नियमाचं आचरण कर, भगवंताचं नमन कर. आणि भगवंताचं नमन केलं, जमलं. काहून जमलं? की आम्हाला गरज आहे ना, आम्हाला गरज होती. म्हणून हा एक अनुभव सागर आज बाबांनी उभा केलेला. हा कमी नाही होणार, हा वाढत जाणार आहे. कमी करणारा कोणी पैदा होणार नाही आणि तो कमी करण्याचं काही मनामध्ये आलं तसं तोच कमी होऊन गेला. बाबांचे शब्द आहे. कारण की आम्ही तिथूनच आलो. आताच महेंद्र भावानी त्या शब्दामध्ये बोलला, कॅन्सरचं दुःख किती मोठा आमच्यावर आपत्ती आल्या. कोणी विचारत नव्हतं, कोणी जवळ बसू देत नव्हतं. याला खोकला झाला, याला टीबी झाली, त्याच्या घरी जायचं नाही, स्वतः
त्याची बिमारी आम्हाला आमच्या मुलाबाळांना छोंगलं नाही पाहिजे. किती विचार गढूळ विचार होते, किती अंधश्रद्धा होती, पण महान त्यागी बाबा झुंजेली. आणि ज्या माणसाच्या अंगातून नासिक रक्त वाहून राहिलं, त्याचा दुर्गंधही येऊन राहिला, तरी महान त्यागी बाबा झुंजेजींनी आम्हाला जवळ बसवलं. काही सेवकांनी वास येते म्हणून तोंडावर रुमाली झाकल्या, बाबांचं लक्ष गेलं. तुम्ही रुमाली नाकावर का ठेवल्या? बाबाला सांगितलं त्या सेवकांनी. बाबा म्हणे याचं दुर्गंध खूप येऊन राहिला, सहन नाही होऊन राहिला. बाबाच्या मार्गामध्ये, भगवंताच्या मार्गामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर नाकावरचा रुमाल काढा, नाही तर इथून निघून जा. तुम्हाला वास येऊन राहिला, मला तर वास नाही येऊन राहिला म्हणे. म्हणजे तुमचे विचार कुठेतरी भटकून राहिलेले आहे, तुमचे विचार जाग्यावर नाही आहे. आणि तेव्हा त्यांनी रुमाल काढला. पण कॅन्सर वाल्याला, महारोग वाल्याला बाबांनी जवळ बसवलं. बाबाला तर काहीच नाही झालं, बाबाला काहीच नाही झालं. ते कृपा म्हणता की बाबा झुंजेजींनी आमच्या समोर जशीच्या तशी मारून दिली. या ज्ञानाचं दान करून टाकलं, दान करून टाकलं. काही मोबदला घेतला नाही, तरी पण आज आम्ही एका झटक्यामध्ये काही विचार केला नाही, सर्व विसर्जन केलं, दुःखामधून सुखामध्ये आलो. आणि काही दिवसामध्ये हळूहळू हळूहळू आमचे विचाराचे कालचक्र या आमच्याच डोक्याच्या भोवताल फिरू लागले. मग काय मिळणार आहे? आमचे विचारच जाग्यावर नाहीये, तेव्हा जाग्यावर होते. कारण की पाहिजे होतं ना, आम्हाला गरज होती, गरज होती. जे मनात ते करून टाकलं, अग्रीमेंट केलं, करार केला, वचन दिलं. मी सत्य वचन देतो भगवंता, मी जीवनभर विसरणार नाही. कुठं गेलं? दुःख दूर झालं ना, तेव्हा दुःख दूर झालं. 3 दिवसात 7 दिवसामध्ये 7 गाठीचं कॅन्सर दूर झाला. कसा दूर झाला? दिव्याकडे केला मी. मग आज मी वेगळ्या रस्त्याने चाललो, तर तो दिव्याकडे काम करेल का? नाही करणार. प्रत्येक परिवारामध्ये तीर्थ काम करत होता, तीर्थ दिलं, दुःख दूर झालं. आज तीर्थ काम नाही करून राहिलं, आज गोवापाशी काम करून राहिले. मुलाला तीर्थ टाकली म्हणून ठिकाणी यायला सुरू झालं, त्याची तीर्थ फेल आला. तेव्हा तीर्थ काम करत होता, त्याच्यात पावर कमी झाला म्हणतात. एखाद्या मुलीचं वय वाढलं, तिला योग येत नसेल, तर ते दुसऱ्याच्या हातानं तिसऱ्याला पाहावं लागतं. मंगळ लागला असेल का, भूत लागला असेल का, गुरु लागला असेल का? बाबांनी सांगितलं कार्य कर, फलाची आशा मत कर, फल देने वाला वो है, इंतजार करना पडेगा. काही अगर त्रुटी आहेत त्या दुरुस्त कराव्या लागणार. मला 7 गाठीचं कॅन्सर झालं तर फक्त म्हणण्याबरोबर नाही झालं, मला त्या पद्धतीनं वाढावं लागलं, त्या पद्धतीनं चाललो, सहनशीलता ठेवली, सर्वांचं ऐकलं. या मार्गात येण्याकरिता माझी पत्नी ऐकत नव्हती, मी नाही पण या मार्गात. रिपोर्ट घेऊन आली तर म्हणजे माझं नशीब फुटलं म्हणे. आम्ही फुटक्या नशिबाचेच होतो, पण बाबांनी आमचं फुटकं नशीब जोडलं. तेव्हा फेविकॉल लावला, मग तेव्हा फेविकॉल लावला, आज जोड दूर जाऊन झाला. हे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बाबाचा मार्ग एवढा हलक्यामध्ये नाहीये. हा हलक्यामध्ये कोणत्या सेवकींबाईंनी, सेवकांनी, सेवकाच्या मुलांनी हलक्यामध्ये या मार्गाला घेऊ नये. कारण की आम्ही वचन दिलेलं आहे. एका दिवसाचं नाही, अग्रीमेंट झालाय, अग्रीमेंट झाला. कारण की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
तूच करू शकतो, तुझ्यामध्ये आहे तो पावर आहे. पावर कशामुळे येईल की अगला व्यक्ती जिद्द करावा लागेल. अगला व्यक्ती अगर करू शकतो तर मी का करू शकत नाही. माझे कार्य एका बाईकडे होते, माझ्या मार्गदर्शक बाई आहे. बाई, त्या बाईंनी मला मार्गदर्शन केलं आणि मार्गात येण्याकरिता पत्नीला समजावावं लागलं. रागामध्ये कोणत्याही गोष्टी घडून येत नाही. काही दिवस थांबावं लागलं, त्या रागाला थंड होऊ द्या लागलं. ओवाले रागाला तर बाईनं शांत राहावं लागलं आणि पतिदेवाला राग आला तर बाईनं शांत व्हावं लागलं. पतिदेवाला शांत व्हावं लागलं, थंड वातावरण करावं लागलं. तेव्हा हळूच चांगल्या गोष्टी घडून येतात. मी गडबड केली, मार्गात असं आहे तसं आहे, मी नाही येत म्हणे मार्ग. तुम्ही म्हणे कुठेही जाता काही उचलून घेऊन येता म्हणे, याने सोडता त्याने ठरता, हेच काम करता म्हणे. आता दुःखी माणूस याचंही ऐकते त्याचंही ऐकते, त्याने असं वाटत नाही ते औषध घेतल्याने बरं होऊन जाईल. मग तिसरा भेटते आणि या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे, हे सुरू राहते. अशा परिस्थितीमध्ये रागाच्या भरामध्ये तिला तयारी करायला लागली. तुला चालावं लागेल, पण तिचा होकार नव्हता. ते माझ्या मागे मी थोडा परत भेटली पाहिजे म्हणून जोरानं चाललो, ते हळूहळू चालेल. मी माझं फिरून पाहिलं म्हणलं पडलं नाही घराकडे. खरी गोष्ट सांगतो आम्ही, खरं आहे. तसा तसा आलो म्हणताना बस आली हिंगण्याकडं. बस थांबली, बस खाली होती. 4-5 सेवक इकडे बसले, 4-5 सेवक इकडे बसले होते. बस खाली होती. पहिले मी चढलो मी सीटवर बसलो. ज्या सीटवर मी बसलो ते पूर्ण सीट खाली होती. आता हे माझ्या मागून चढली, मी आता इथं बसलो. ते रस्सी चढली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. इकडे पारा चढला, कारण की दोघं यांच्याला लागतच होतो आणि ते लागतच होती. पारा चढला. माझ्या मनामध्ये आलं सीट खाली आहे, माझी बायको माझ्याकडे बसावी तर तिकडे जाऊन बसली. मजा आली का जीवनाची. बसली तर तिकडे मी भाऊ तिच्याकडे तेही घुरवून पाय वर्धमानपर्यंत गेलो. दोघांच्या मनात बिलकुल गुस्सा. तिने वाटे का आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर तर आपल्यावर आहेच. ते गिरानं सोडलं गेलं ते समजून गेले. मी पारडीला नाही पोहोचलो. बस थांबली वर्धमानगरच्या बस स्टॉपवर. तिथं उतरलो, ते बी उतरली. तिनं पाहिलं असं आता इकडे जात असं इकडे जा, तर मी इकडे वळलो. ते म्हणते इकडे कुठं चालले म्हणते वर्धा पारडी तर इकडे आहे म्हणते. नाही म्हणलं, तो रोड चुकला म्हणलं, इकडे आहे. पारडी करत गेलोच नाही. चिकडून बस आली पारडी करत बळीची पुन्हा वापस, कारण की गुस्सा होता ना मनामध्ये. वापस आणि घरी गेल्यानंतर काही दिवसांनी ते समजावं लागेल आपल्याला. एका दिवसाचं नाही आहे, पती पत्नीचा गाडा आहे हे आम्हाला आज समजलं. आज समजलं, तेव्हा नव्हतं समजलं. दुसऱ्या माझ्याचं सारं जीवन गेलं, पण गावगावात करत राहिलो. पण बाबांनी आज आम्हाला खरोखरच माणसाची दिशा, मानव धर्म काय हे आम्हाला समजावून सांगितलं. एक दिवस तिला समजावं लागलं की हा जो पक्षी आहे हा झाडामध्ये खोपा तयार करतो, 2 पिढ्यांना जन्म देतो आणि 2 पिढ्यांना जगण्याकरिता आपलंही पोट भरतो, त्यांना जगवण्याकरिता आपल्या चोचीमध्ये चारा भरून आणतो आणि त्यांचं जीवन जगवतो, त्यांना मोठं करतो. माझ्याचं जीवन तसंच आहे, ते समज. आज हा माणूस अगर आत्महत्या केली म्हणूनच राहिला
तर माझं जीवन कसं? माझे आई वडील तर बिलकुल हातावर पानावर खाणारेच आहेत. माझे तीनही भाऊ बेवडे आहेत. कसं तरी ती समजते आपल्याला. नाकातोंडात जेव्हा पाणी जाते ना, जीवनाचे चारही दरवाजे जेव्हा बंद होते, तेव्हा एक दिवस आपल्याला समजावं लागलं, ऐकावं लागलं. कारण ते जीवन एवढ्यात संप नाही झालं. आणि ते समजली. रात्रीच तिने सांगून टाकलं, 1-2 दिवसामध्ये उद्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला मार्ग घ्यायला जायचं आहे. जमलं नाही म्हटलं. जमलं मला ते भावा काहीच नाही करू. ठीक आहे दोघे गेलो, लेकराला घेऊन गेलो, मार्गदर्शन ऐकलं. आणि बाबा हे अंतर्यामी बाबा समजतात. त्यांची अगर लक्ष लागलं, कोण कोण्या ठिकाणी आहे सर्व माहिती होऊन जातं. मार्गदर्शन बाईच्या घरी गेलो, मार्गदर्शन केलं. आता म्हणजे संध्याकाळी 4 वाजता म्हणजे बाबा इकडेच येणार आहे. कार्य वगैरे समजून सांगितलं, सर्व सांगितलं. म्हणते की बाबा ते कमांडर होती गाडी, त्या गाडीने येवलेकर बाईच्या घरी येणार. पण माझ्या लक्षात असं नाही आलं. कार्याची तर आम्ही तिथून निघण्याची तयारी केली. तेव्हा जर मनात आलं असतं तर त्याच ठिकाणी पहिल्याच दिवशी बाबाचं दर्शन आम्हाला दोघाही पती पत्नीला त्याच ठिकाणी येवलेकर बाईच्या घरी झालं. पण तरी नाही झालं तरी समोर सांगतोय तुम्हाला की शब्द कसा. आम्ही निघून गेलो. आम्ही लागलो तो तिकडे कोणता तरी गाव आहे, त्या रस्त्याने लागलो. थोडस समोर गेलो तर बाबाची गाडी इकडे वळली. येवलेकर बाईच्या घराकडे हेच गाडी होय. आम्ही तिकडे गेलो. त्यानंतर येवलेकर बाईंनी माझ्याविषयी बाबांना सांगितलं. बाबा म्हणे आताच म्हणे ते वानडोंगरीचे सेवक म्हणे त्यांना मानेवर 7 गाठीचा कॅन्सर झालेला आहे म्हणे. त्यांना मार्गदर्शन करून ते आताच गेले म्हणे. म्हणते की बाबा जिंदगी काय म्हणतात त्यांना, तुम्ही त्यांना कार्य देऊन द्या म्हणजे बरं होऊन दे. त्यांना कार्य तुम्ही देऊन द्या, त्यांचं दुःख बरं होईल. हा शब्द त्या येवलेकर बाईला बाबांनी दिला. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा गेलो तेव्हा येवलेकर बाईंनी आम्हाला सांगितलं तुमच्याविषयी बाबा जेव्हा शब्द ठेवला म्हणजे बाबांनी हे असं असं सांगितलं. बाबाचा शब्द फक्त त्याच्यामुळे, त्या बाबांच्या शब्दामुळे त्या दिव्याच्या तेलामध्ये त्या बाबाची अमृतवाणी पोचली. म्हणून दिव्याच्या तेलाने हा 7 गाठीचा कॅन्सर बसलेला आहे. म्हणून आपल्याला हा परमात्मा एक आमची प्रॉपर्टी आहे. हलक्यामध्ये समजूच नाही, कधीही हलक्यामध्ये समजू नये. कारण की परमात्मा ही आमची प्रॉपर्टी आहे. कोणाची दुसऱ्याची नाही आहे, हे सर्वांची आहे. आमचे मुलं बाळा आहेत त्यांची आहे, त्यांना जपून ठेवायचं आहे. आम्हालाही जपून ठेवायचं. कारण की आई वडिलांनी इष्ट कमावून दारू जुगारमध्ये इष्ट केली, दारोदार लागलो. मग दारोदार लागूशाने पुन्हा आम्ही इथं आलो. मग आता पुन्हा डबल हा एवढा मोठा परमात्मा प्रॉपर्टी आम्हाला भेटली. मग याचा विचार आम्हाला करावा लागेल. Let's put fun in funds. Open free DMAT account with Angel One. आम्हाला भेटली. मग याचा विचार आम्हाला करावा लागेल. सत्यमेवेचा प्रेम हा आमचा स्टेज आहे, बेस आहे. हा मजबूत आहे, याच्यामध्ये शक्ती आहे. या सत्यमेवेच्या प्रेमामध्ये शक्ती आहे. दुसरं काहीच मागितलं नाही तुम्हाला. पण हे लक्षात घ्या, बाबांनी मागितलं काय? तुम्हाला सत्यमेवेच्या प्रेमाची भीक मागितली आहे. तुम्ही वचन देऊन कार्य करता, भूलू नका. पेढा मागितला नाही, काही गरज नाही. हा पेढेवाला भगवंत नाहीये. हा द्रव्य सोने चांदीवाला भगवंत नाही. हा चिरंजीवाला बी नाहीये.
आणि हा हिरव्या कपड्यावाला ती भगवंत नाहीये. याला पाहिजे भक्तिभाव. भक्तिभाव पाहिजे, तेव्हा अंतिम समय उद्धार होईल, तेव्हा मुक्ती मिळेल. नाही तर मग खाली घर फुटतोय का राज याप्रमाणे. समयसे पहिले भाग्यशे अधिक. समयसे पहिले भाग्यशे अधिक. गडबड करायची नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. समयसे पहिले भाग्यशे अधिक. जो समय येईल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला तटस्थ राहावं लागेल, त्याचा इंतजार करावा लागेल. आणि विहिरीमध्ये आहे तर पोहण्यामध्ये येईल, आणि विहिरीमध्येच नाही तर पोहण्यामध्ये येईल का? उन्हाळ्यात दिवसाला विहीर असली तर मग आपण त्याचं खोलीकरण करतो. मग काहीतरी तर तयारी करावं लागेल ना आपल्याला. एखादी मुलगी आपल्या घरी पराय मुलगी येते, 2 वर्ष होऊन जाते, बाबांनी सांगितलं फलती अशा मग करा. एक मार्गदर्शक एका शेवटी माहिती काय म्हणते. आता शेवट मला किंवा शेवटी माहिती मार्गदर्शकाजवळ ज्या काही आपल्या त्रुटी आहेत, ज्या काही इच्छा आहेत ते सांगतात. त्या बाबांनी सांगितलं मार्गदर्शकाजवळ की असा योग मला मिळत नाही, पुत्र संततीचा योग मिळत नाही. त्यांनी ऐकलं काय सांगितलं. मोठा आश्रम आहे ना म्हणे, त्या आंब्याच्या झाडाला रोज पाणी टाकायचं म्हणे. आता ते 50 किलोमीटरवर पाहिजे असेल म्हणजे कसं आपण त्यांना गुमरा करतो, कसं अंधश्रद्धेच्या संभ्रमामध्ये टाकतो. आम्ही मार्गदर्शक बाबा नावाला जागवलं आणि दुसऱ्यांना जागवण्याचं कार्य करतो. त्या बाईला म्हणजे रोज म्हणे त्या ठिकाणी त्या आंब्याच्या झाडाला पाणी टाकत जावं म्हणे, मग संततीचा योग मिळेल म्हणे. म्हणजे काय सांगतो. काही मार्गदर्शक आश्रममध्ये त्या कुटीच्या काकाला विहीर आहे, विहीर त्या विहिरीच्या पाणी आणत जावं आणि तीर्थ बनवत जावं. काही सेवक करून राहिले, कसं भटकून राहिलो आज आम्ही. आमच्या जवळ सर्व आहे तरी आज आम्ही भटकून राहिलो तिकडे तिकडे. याला सोडून दे, त्याच्याकडून कार्य घे, याचा पावर कमी झाला, त्याचा पावर वाढला. एक मार्गदर्शक म्हणे तू तीर्थ बनवून टाक म्हणे, त्याच्यावर काही दुःख आलं असेल. तो सेवक काय म्हणते मार्गदर्शकाला, काकाजी तो तीर्थ कसा बनवू म्हणते. अरे तो तीर्थ त्याला कडक बनव म्हणते, कडक. तुम्ही आम्हाला सांगा तीर्थ कडक बी राहते का नरम बी राहते का? कडक बनव म्हणते, कडक चांगला असं सांगा. त्याच्यानंतर उलटा तीर्थ, उतरता तीर्थ. काय करून आलो, कसा उलटा कसा सीधा. म्हणजे जसा उतरतात पहिलेच्या वाटल्या 1 पासून तर 22 पर्यंत उदाहरण, आणि मग 22 पासून उतरावायचं का? मग 22, 21, 20, 19 काय कोणी म्हणते माफीचेच कार्य द्या म्हणते. पण कशासाठी माफीचे कार्य कशासाठी? काय केलं तुला? नाही काहीच नाही म्हणते, असंच म्हणते. अरे माफीचे कार्य आम्हाला माहिती नाही. अशी कोणती गलती केली असेल की ते एकदम नियमाच्या बाहेर, त्याला म्हणतात माफीचे कार्य. आणि तसंही आपण रोज विनंती प्रार्थना करतो तर काय भगवंताला योग नाही मागायचा. दुसरा सांगते तुम्हाला तुमचा मार्गदर्शक माफीचे कार्य देत नाही का म्हणते. मग त्यानेच विचारायला कोणते माफीचे कार्य आहे त्याने आम्हाला सांगून द्यावं. तेही होत नाही. बाबाचे आदेश राहते एकीकडे आणि आम्ही आमच्या मनमर्जीनं काही सांगून देतो. त्या सेवकाला विचारायला तो आपल्या पद्धतीने चांगलं चालायचं त्याला संभ्रमामध्ये टाकून देतो. म्हणून आज जे बाबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे राहायचा. कारण पती पत्नी बाबांनी सांगितलं स्त्रियांच्या जातीला भगवंत नाहीये. पती पत्नीचं भांडण झालं, पती पत्नीचं भांडण झालं कोणासोबत केलं आपण भगवंतासोबत. पती पत्नीचं भांडण झालं भगवंताशी केलं. पती पत्नीचं प्रेम नाही तर जीवन व्यर्थ गेला. सर्व धाडीच्या वरूनच चाललं जाते पण काही होत नाही. म्हणून
जे बाबांनी आम्हाला नियमावलीमध्ये तत्व शब्द नियमामध्ये सांगितलेला आहे, ज्या तत्वामध्ये भक्ती आहे त्या भक्तीतून सर्व काही मिळते आहे. 3 शब्दामध्ये शक्ती आहे, 5 नियमामध्ये युक्ती आहे. तेव्हा आमचं सर्व काही जमलं आणि बाबांनी सांगितलं माझा सेवक एका गावामध्ये बंद गावाला भारी आहे. कसा भारी आहे? तो तत्व शब्द नियमाप्रमाणे वागत असेल तर वाना डोंगरीमध्ये लोक पहिला शेवका मला त्रास दिला पण मी जुमानलो नाही आणि त्याच्या उरावर जाऊन मी पडलो नाही, त्यांना शिवाय दिल्या नाही, सहनशीलता ठेवली. त्या गावामध्ये माझ्या पाठीमागे कितीतरी जे निंदा करणारे सेवक, माझ्या पत्नीला चिरवणाऱ्या रोवून सोडणाऱ्या बाया सुद्धा मार्गामध्ये आल्या. त्या कमजोर मार्ग आहे का? आम्ही कमजोर आहो का? स्वतःला कमजोर महसूस करायचंच नाही, कधीही करायचं नाही. बाबांनी सांगितलं की माझ्या तत्वशब्द नियमाप्रमाणे चालणारा जो सेवक आहे हा कधीही दुःखी राहणार नाही, तो नेहमी सुखी राहणार. जेव्हा दुःखी राहणार नाही तर सुख तयार झालं आणि सुख तयार झालं तर आमच्या कुटुंबामध्ये भगवंताचा वास आहे. सुख तयार झालं दुःख नाही आहे. मग आमची घरग्रस्ती खालच्या दर्जावर राहील का? आमची घरग्रस्ती परिवर्तन होईल ना? परिवर्तन होईल आमच्या घरग्रस्तीमध्ये. आमची घरग्रस्ती उंचावर येणार, आमची प्रगती होणार आणि हा मार्गही प्रगतीचा आहे. हा मार्गही प्रगतीचा आहे. पण ज्यांची जे वागतात त्यांची प्रगती होते आणि ज्यांची प्रगती होत नाही ते लोक जळतात. जळवतात, बरोबरी करो, जळण्यात काही फायदा नाही. तुमच्यामध्येही तेवढी ती सहनशीलता आहे की तुम्ही ते करू शकता, तुम्ही ते करू शकता. परत काही आमच्या कानावर ऐकायला येते. यांच्या हातामध्ये अंगठी आहे, यांच्या गळ्यामध्ये गोप आहे. अरे तो शब्द नियमाप्रमाणे जो परिवार वागतो त्याची प्रगती होणार आहे ना, त्याचं परिवर्तन होणार आहे ना. तुम्ही जळता कशाला? बरोबरी करा. आमच्या पाठीमागे आमचं पालन पोषण करणारा कोणीतरी तयार आहे ना. मानत्या की बाबा जुगदेशीला असे विचाराचे लोक काही बोलत होते. म्हणून डुबरीकर अमेरिकेला गेले तेव्हा बाबांना सांगितलं, बाबा म्हणे आता तुम्ही खेडोपाडी जाऊन प्रचार आणि प्रसाराचं कार्य करू शकता, कारण की त्यांना सामान्याला कोणीतरी तयार झाला आहे ना. त्यांना चालवणेवाला, त्यांना भागवणेवाला, त्यांच्या गरजा भागवणेवाला तयार झाला. बाबांना कोणत्याही गोष्टीचं फिकर नव्हती. त्याचप्रमाणे आमच्याही परिवारामध्ये आमचा सांभाळ करणारा, आमच्या गरजा भागवणेवाला आमच्या पाठीमागे कोणीतरी तयार आहे ना. मग आम्हाला कशाची चिंता आहे? बाबांनी साधवलं, आम्ही आमच्या परिवाराला साधवलं आहे, आम्ही आमच्या परिवाराला साधवलं. परंतु लोक दुसऱ्याकडे बघतात, स्वतःकडे बघत नाही. यांचं कसं रोज कार्यक्रमात जातात. आजही सांगतो मी तुम्हाला, मला 2 मुलं आहेत. आम्ही आज पती पत्नी. मुलांवर बोज नाही, कारण की प्रायव्हेट मध्ये माझी नोकरी होती. नंतर दुःख आलं तरी भागवलं. त्याच्यानंतर 2000 मध्ये माझं किराणा दुकान लावलं. आजही किराणा दुकान मध्ये चालू आहे. आमच्या दोघांचं भागते ना, भागत्यांचं. मी रोज फिरतो, माझी पत्नी तिकडे दुकानात चालवते. 100 रुपये रोजचे माझ्या फोनवर येते, ऑनलाईन येते. तिथेही भागते, माझेही भागते आणि मुलांवर बोज नाही. मुलं यांच्यावर बोज नाही. आमचे मुलं या मार्गाची वळण लागली, मोठे झाले, चांगला सत्संग लागला. आज महेंद्र काचेरे या ठिकाणी आहे. याला सर्व माझ्या घरातलं सर्व काही माहिती आहे. यांचं आचरण कसं, यांचं चालचलन कसं, यांचं मुलं आणि आई वडील यांची राहणीमान कशी, यांचे आमचं राहणं असं मैत्रीत्व असत का? बिलकुल खुल्या बिलकुल निर्भर राहतो.
बोललो लाज बोलतो आतापर्यंत नाही बोललो पण ऐकायला येते म्हणून बोलावं लागतं ऐकायला येते म्हणून बोलावं लागतंय आम्हाला भगवंतांनी एवढं बी कमजोर नाही ठेवलं लहान मुलगा पोलीस आहे माझा 5,000 मागितले 10,000 भेटले होत आहे अरे बाबा 5,000 मागितले 10,000 भेटते 2,000 मागितले तर 4,000 भेटते पाहू का तसं आम्ही साधवलं आमच्या मुलांना साधवलं आमच्या मुलं समजले आम्हाला एखादं हार्डवेअरचं दुकान आहे इलेक्ट्रिकचं दुकान आहे मोठं दुकान आहे 25 सीटर माझ्याकडे बस सुद्धा इनोवा दोन्ही गाड्या माझ्या बुकिंगवर जातात काय कमी ठेवला मला कमी ठेवलं म्हणून दुसऱ्याकडे लक्ष देण्याकरिता स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही काही कमजोर नाही तुम्हीही करू शकता आपल्याला बरोबरी करायची आहे आणि आज भगवंताने माझा परिवार आज सुख समृद्धीला आज चांगल्या पद्धतीनं जगत या महिन्याला जाते रे माझ्या मुलांच्या संगतीमध्ये रोज माझ्या घरी येऊन बसणारा मुलगा आहे याला सर्व परिपूर्ण माहिती आहे म्हणून बाबांनी जे आम्हाला शिकवलं आज तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच करू शकतेस कारण की बाबांनी आमचा जो कोरा कागद होता आज रंगवला तो रंगाची आहे रंगवणारा तो रंगाची आहे आमचं जीवन बदलवून टाकलाय बाबांनी पूर्ण बदलवून टाकलेलं आणि हा जो परमात्मा एक ही आमची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला कसं धरून चालायचं कसं व्यवस्थित ठेवायचं आहे कारण की सर्वांना सारखं देऊन टाकलाय बाबाने म्हणून हाच विचार करायचा आपल्याला सर्व मार्ग सोडून काटेरी मार्गाने जाऊ नको आणि सतगुणाचा साथ दूरगुणाचा साथ घेऊन दुःखाला पात्र होऊ नको भगवंताचे कार्य करायचे भगवंताला आवडणारे कार्य करायचे वाराणसी पती पत्नीचं प्रेम पाहून भगवंत झालं पती पत्नीचं प्रेम पाहून भगवंत झालं जन्म तरुणाची म्हातारी झाली सोडला नाही संग असे कार्य करायचे आहे आपण आज मुलगा मुलगी आहोत आतापर्यंत थोडस चालत होतं आता नाही आता व्यवस्थित चालावं लागेल तिथं ऐकायला लागेल तिथे ऐकावं लागेल कारण की मुलं मोठे झाले घरामध्ये सुना आल्या आणि असंच आपण टापट करत राहू तर जमत का नाही जमणार म्हणून आपल्याला हा मार्ग समजायचा आहे अंतिम समय उतार आहे सुनेच्या हाताखाली राहायचं आहे पोराच्या हाताखाली राहायचं आहे तो एक पिक्चर होता ना अमिताभ बच्चनचा पिक्चर बागवान हेमामालिनी तिकडे अमिताभ बच्चन तिकडे असं नाही करायचं मला 2 मुलं आहे आमचं होईल ना पण आम्ही आमच्या मुलगा मुलगीच्या पाठीशी नाही करणार आम्ही एकाच मुलाकडे दोघे जण आहोत एकाच मुलाकडे दोघे जण आहोत सभा लग्नाचे गाठे आमच्या मुलगीच्या समोर आम्ही मला त्याची मी नातवाला ठेवत नाही आम्ही काय बाबा